फ्रेंड्स, आय एम मिताली एंटरटेनमेंट. आज आपण सँडविच बनवणार आणि तुम्ही म्हणत असाल सँडविच बनवायचं तरी कसं. अगदी सोपं आहे आणि ते मी आज तुम्हाला बनवायला सांगणार आहे. तर प्लीज तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत जरी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिलं आपण सँडविचचं सामान बघूया. तर या सगळ्यात पहिलं आपल्याला लागणार आहे टमॅटो, ऑनियन, थोडीशी कोथिंबीर, चाट मसाला लागणार आहे थोडंसं चवीसाठी. टमॅटो सॉस मी इथे घेतला आहे मॅगी कंपनीचा, तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता. थोडंसं मी इथे तूप घेतलं आहे. तुम्ही तूप नाहीतर दुसरं कोणतेही म्हणजे तूप नाहीतर ब्रेड बटर घेऊ शकता. हे आमचं होममेड तूप आहे. 2 ब्रेड घेतलेले आहेत मी इथे आणि हा मी जो ब्रेड घेतलेला आहे तो सँडविच ब्रेड आहे. तर सगळ्यात पहिला आपण टमॅटो आणि ऑनियनचे स्लायसेस कट करून घेऊया. तर मी आता त्याचे इथे स्लायसेस केलेले आहेत. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबतच मी इथे स्पिनॅचचे थोडेसे पत्ते घेतलेले आहेत. तर आपण आता कृती करूया. सगळ्यात पहिला आपण ब्रेड जे आपले 2 ब्रेड आहेत त्याला दोन्ही ह्याला सॉस लावून आता ह्याला सॉस लावते. तर मी दुसऱ्या ह्याला लावतो सॉस. तर ही माझी वरची स्लाइस आहे म्हणून मी ह्याला थोडा सॉस लावून घेतलेला आहे. तर आता आपण ठेवूया आणि ठीक आहे. तर आता मी ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते. आता स्पिनॅच चाट मसाला, तर मी आता इथे चाट मसाला टाकून घेतलेला आहे. परत हे स्पिनॅचचे पत्ते आपण इथं ठेवणार आहोत आणि ह्याच्यावर दुसरी स्लाइस ब्रेडची आणि वर आणि खाली तूप लावून घेणार आहोत. आपण तूप तव्याला लावून घेऊया आणि तवा बारीक फ्लेमवर गरम करून घेऊया. जर तुम्ही लहान असाल 2री 3री चौथीला तर तुम्ही गॅसजवळ जाऊ नका. घरामध्ये जे कोण मोठे माणसं असतील त्यांच्या सहाय्याने तुम्ही गॅस चालू करू शकता. मी आता गॅस चालू करते. बारीक फ्लेमवर ठेवला आहे. आता मी ह्याच्यावर तूप टाकून घेते. तुम्ही हवं तर ह्या सँडविचमध्ये चीजही टाकू शकता. मला चीज नाही आहे आवडत म्हणून मी ह्याच्यात चीज टाकलेली नाही आहे. आता आपला तवा गरम झालेला आहे. आता आपण हे सँडविच हळू ह्याच्यामध्ये ठेवूया. ठीक आहे. आणि आपण कोणत्याही चमच्याच्या सहाय्याने ह्याला उलटं पालटं करू शकतो आपण. आणि ह्याला लगेच पलटायचं नाही आहे आपल्याला. त्यामुळे ह्याला शिकू द्यायचं लो फ्लेमवरतीच.
tada, आपलं सँडविच तयार झालेलं आहे. तर मी ते थोडंसं मधून कट करून घेते. ठीक आहे, तर आपलं हे झटपट सँडविच तयार झालेलं आहे. तुमच्या घरी कोण फ्रेंड्स वगैरे आले असेल तर तुम्ही ह्यांना हे झटपट सँडविच बनवून देऊ शकता. ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं झटपट सँडविच. जर तुम्हाला हे सँडविच आवडलं तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स.